हॅलो एव्हरीवन, दिसते ना सर्वांना क्लिअर? आणि आता आपल्याला काय करायचंय, जो मार्कर पेन आहे, ह्या मार्कर पेनचा आपल्याला जसं आपण काल काढलं होतं त्याचप्रमाणे आज पण रांगोळी काढायची आपल्याला. हा जो पेन आहे याच्यामध्ये केमिकल पेंट असतो, तो एकदा संपला की परत तुम्हाला नवीन घ्यावा लागेल. याला रिफिल करता येत नाही आणि याच्यामध्ये कलर पण मिळत नाही. हे मेटल बॉडीचं आहे. कॅमलेन पेंट मार्कर याचं तुम्हाला पेन घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, असं OHP शीट असतात त्याच्यावर तुम्हाला ड्रॉ करायचे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण जे मार्कर पेंट करतो ना, तसंच याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट डिझाईन मध्ये तुम्ही करू शकता. याच्यामध्ये आता आपण एक पेन्सिलने काढून घेऊया, मग तुम्हाला ते कुठल्या कुठल्या पद्धतीने काढता येतात. तुम्ही नावं लिहू शकता किंवा प्रिंट आउट वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. जे देवाचे वगैरे जे नावं असतात, जे तुम्हाला येत नाही फॉन्ट वगैरे, तर तुम्ही ते आणू शकता प्रिंट आउट काढून. किंवा तुम्हाला जे आपल्या संस्कार भारतीचे डिझाईन असतात किंवा अशा प्रकारचे डिझाईन जे नसतात का, असे गोल 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 संस्कार भारतीमध्ये असतात ते डिझाईन, तर तुम्हाला हे अशी डिझाईन तुम्हाला काढायची. हे असे असतात किंवा हे बघा असे डिझाईन असतात ना. तुम्हाला मी याच्यावरती दाखवते. तर तुम्ही याच्यामध्ये कसल्या कसल्या प्रकारचे डिझाईन काढू शकता. सरळ लाईन्स तुम्हाला असे मारून हे ज्या डिझाईन स्वतःच्या हाताने कसे क्रिएट करायचे, तर आता मी फक्त एवढंच दाखवते. हे बॉर्डर डिझाईन पण तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता पेनाने. तुम्हाला बॉर्डरचे डिझाईन तुम्हाला प्रिंट आउट काढायचे तर तुम्ही प्रिंट आउट काढून आणू शकता. तुम्ही स्वतःच्या हाताने डिझाईन असे कसे पण काढू शकता. त्यानंतर तुम्ही एकच डिझाईन तुम्ही काढू शकता. प्रत्येक ह्याच्यावरती कोणते पाहिजे ते डिझाईन तुम्ही याच्याने काढू शकता. तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन काढायचे, तिथं फूल वगैरे काढायचे ते काढू शकता. त्यानंतर नसतात का ते संस्कार भारतीमध्ये असतात बघा, असं काढून त्यानंतर संस्कार भारतीमध्ये असतात अशा प्रकारचे डिझाईन, तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. हम्म. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही डिझाईन काढू शकता याच्यामध्ये.
तुम्हाला असे स्वतःच्या हाताने डिझाईन क्रिएट करायचे तर तुम्ही करू शकता, किंवा असे प्रिंट आउट आणू शकता तुम्ही. त्यावर सुद्धा तुम्ही पेंट मार्करनी रांगोळी काढू शकता. पेंट मार्करचा एकच उपाय आहे, तर तुम्ही काढू शकता. आता आपण बघूया याचा पेंट मार्करची जी ही कोलम डिझाईन आहे ती आपण काल काढलं होतं, आठवतच राहिलं होतं ते. तर आता आपण पुढचं बघूया. मॅम याच्यात असं गोल्डन कलर वगैरे यूज नाही करू शकत ना आपण?
आता तो तुम्ही याच्यामध्ये जे आहे, आता आपल्याला काय करायचंय, हे जे आहे, फक्त त्या मार्कर रांगोळीचा उपयोग काय आहे, फक्त याला मार्किंगची लाईन छोटी किंवा मोठी त्यांनी तुम्हाला कसं करायचं ते तुम्हाला समजलंय. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये कलर कसे भरायचे, कलर भरण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर अशा प्रकारचे कलर्स तुम्हाला बघायचे आहेत. आणि आपलं हे ग्लिटर फॉर्म शीट जे आहे ते तुम्हाला दाखवते. तर याच्यावरती तुम्ही काय करायचे, असा एक बाउल घ्यायचा आणि हे जे फॅब्रिक ग्लू आहे, तुम्हाला ह्या फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू घ्यायचा आहे. आपण जेवढं घेतोय त्याच्या थोडस एक चतुर्थांश पाणी घ्यायचं याच्यामध्ये. तर आता आपण एवढं घेतलंय ग्लू, तर याचं एक चतुर्थांश पाणी घ्यायचंय, म्हणजे हलकासं पाणी, त्याच्यामध्ये फक्त लिक्विड हलकासच घ्यायचंय तुम्हाला. हे बघा, एक दोन चार म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा कमी पाणी तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करायचंय. आणि तुम्हाला कोणत्याही एनी नंबरचा ऑफ द ब्रश, म्हणजे तुम्ही कोणत्या पण प्रकारचा जो ब्रश आहे 0 नंबर पासून ते तुम्ही 7 नंबर पर्यंतचा ब्रश तुम्ही वापरू शकता. जर छोटी डिझाईन असेल तर बारीक मध्ये, तर तुम्ही ते छोटा 1 mm वाला 1 नंबरचा ब्रश किंवा 0 नंबरचा ब्रश पण तुम्ही वापरू शकता याला. अशा प्रकारमध्ये तुम्हाला कंसिस्टन्सी पाहिजे. जास्त पातळ पण नकोय, जास्त जाडसर पण नकोय, मीडियम साईज मध्ये तुम्हाला खूप याला घोटायचंय असं. जास्त पातळ पण नकोय, जास्त म्हणजे जाडसर पण नकोय. तर आपल्या याला नॉर्मल कलर्स घ्यायचे आहेत आपले रांगोळीचे. जसं आपण वेळी रांगोळी करतो ना त्याच पद्धतीने याला द्यायचंय, फक्त आउटलाईन वरती द्यायचं नाहीये. मॅम कलर साठी दुसरा काय ऑप्शन असतो का याच्यामध्ये? याच्यामध्ये कलर कुठला, आपला साधा कलर हे हे एकच ऑप्शन आहे. आणि दुसरा कलर म्हणजे आपलं फॉर्म शीट आहे. पण त्याच्यामध्ये काय फॅब्रिक जे आहे, वेलवेट क्लॉथ वगैरे आहे, त्याला फॅब्रिकचं जे कलर्स असतात ना, त्याच्यामध्ये पण पेन मिळतात. जसं आपण हे मार्कर पेन वापरतो ना, आता हे कॅमलॅनचं पेंट मार्कर आहे, त्याच्यामध्ये काय येतं, कॅमलॅन फॅब्रिक पेंट मार्कर येतं त्याच्यामध्ये पण. हे जसं आहे तर तुम्ही त्याच्यावरती ते वापरू शकता. हे बघा, आता आपण एवढंच घेतलेलं. आता आपण हे लोटस कसं बनवलेलं आहे ना, तसंच आपल्याला याला द्यायचंय. आता मी याच्यामध्ये किती कलर घेतलेत, एक गुलाबी कलर, ऑरेंज कलर आणि येलो कलर, आणि इथे ग्रीन कलर वापरलेले आहेत. सेम आपल्याला इथे तसंच करायचंय. गुलाबी कलर, येलो कलर असे आपले तिन्ही कलर काढून घ्यायचे.
मी मध्ये आता तुम्ही पुण्याला राहते की सोलापूरला राहते? सोलापूरमध्ये. अच्छा. मध्ये पुन्हा शिफ्ट होणार होते ना? हो, पुण्यात कारण 2 BHK भेटला आणि खूप छोट्या रूम होते ना, त्यामुळे शिफ्ट नाही झाले तिकडे. हम्म. आणि तुमच्या इकडनं लोणी किती लांब आहे? काय? लोणी गाव आहे ती किती लांब आहे? लोणी इथून लांबच आहे, पुण्याजवळ आलं ते लोणी. ओके. पण असं सोलापूर हायवेचा रस्ता असते. हा, ते सोलापूरचे आहे. हे सोलापूरपासून लांब आहे मॅडम ते पण. ओके. आणि आपला गरमी किती आहे तुमच्या इकडे आता? काय जास्त आहे. ओके. माझी पोरी काल येते. काय? फलक येणार आहे ना लोणीला, म्हणून मी विचारते तुम्हाला. हो हो. बोला. आपला ऑरेंज कलर घेते मी. मॅम म्हणजे ते फॅब्रिक मार्कर जे आहे तर हा, ते ह्याच्यावर चालतं का? याच्यावर नाही चालत ते. ते परमनंट फॅब्रिक मार्कर तुम्हाला त्याचं वेगळे पेन भेटतात, पण ते आहेत, पण ते 700 रुपयाला काहीतरी 12 आहेत. ते 700-800 रुपयाला 12 कलर्स येतात त्याच्यामध्ये. म्हणजे मला नाही समजलं मॅम की तुम्ही काय सांगताय तेच समजलं नाही. हे बघा, आता हे जे आहे कॅम्लन पेंट मार्कर जे आहे ना, याच्यामध्ये हा. काय येतं, कॅम्लनच येतं पण फॅब्रिक मार्कर येतं. परमनंट हम्म. फॅब्रिक मार्कर येतं ते. ते फॅब्रिक वरती चालतं. आणि ते कशावरती काढायचं माहितीये का, ते वेल्वेटचं क्लॉथ असतात. हा हा हा. त्याचे पेपर पण असतात. वेल्वेट पेपर जो असतो ना, ते तुम्हाला काय करायचंय, प्लायवूड वरती चिटकवायचंय. किंवा आपलं हे असतात बघा, कार्डबोर्डचे बॉक्स असतात ना, त्याला पण तुम्ही चिटकावून करू शकता. पण जास्तीत जास्त MDF चे कटआउट्स असतात ना, त्याच्यावरती केलं जातात ते. ओके ओके. ते काय इझी आहे, तुम्हाला ते होऊन जातं ते. सिंपल आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हो हो. पण त्याचे कलर मात्र थोडेसे महाग असतात. अच्छा. महाग म्हणजे काय, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण ते जास्त एवढं पण महाग नाहीये. 700 रुपयाला 12-13 असे कलर्स आहेत. 12 कलरचं एक किटच असतं ते. हम्म. म्हणजे याच्यामध्ये आपण एक तर रेडी आपली नॉर्मल रांगोळी किंवा मग फॉर्म शीट हा, वगैरे फॉर्म तेच. शीट, रेडी रांगोळी किंवा वेल्वेट पेपर जो असतो तो तुम्ही याला लावू शकता. हा ओके. म्हणजे कलर साठी दुसरं ऑप्शन नाहीये याच्यामध्ये. हा, याच्यामध्ये कलर ऑप्शन नाहीये याच्यामध्ये. फक्त हे ओके. असे कलरचं ऑप्शन हे एवढं एकच आहे. ओके मॅम. तर आता आपण असं प्रकारचे द्यायचे, तर हा उलटा सीधा तुम्हाला बघायचा आहे. इथे जे आहे, आपण इथे पेंट मार्कर तुम्ही केलं होतं, तर आपल्याला इथे पेंट करायचे आता. जो हा आपण फॅब्रिक ग्लू घेतलाय, जास्त थिक पण करायचं नाहीये, मीडियम साईज मध्ये घ्यायचंय. कारण जर तुम्ही जास्त पातळ केला तर काय होईल, तर तिथे पेंट आपण जेव्हा लावतो, आता हे याच्यामध्ये तुम्ही एशियन पेंट पण वापरू शकता, पण त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे तुमचं फॅब्रिक ग्लू. मध्ये तुम्ही MRचं फेविकॉल सुद्धा तुम्ही लावू शकता, पण त्याच्यामध्ये कसं आहे, असं स्मूथनेस येत नाही. तर तुम्हाला फेविक्विकचं तुम्हाला हे घ्यावं लागेल, फॅब्रिक ग्लू. आता हे बघा, थोडंसं पातळ झालं तर काय होईल, इथे असं सोडल्यासारखं दिसतंय ते. म्हणजे इथे छोटे छोटे असे गॅप सारखे दिसतात. ते रांगोळी याला काय होते, जिथे लागलं तिथं दिसतंय, मग तिथे छोटे छोटे गॅप दिसतात रांगोळीमध्ये. तर आपल्याला थोडासा जाडसर मध्येच पाहिजे याला.
हे बघा, जास्त आपल्याला थिक पण नाही करायचंय आणि जास्त पातळ पण नाही करायचं याला. हलकस त्याला लागेल इतकंच आपल्याला घ्यायचंय. आणि याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला फक्त पेंट वरती नाही द्यायचंय. जसं आपण वेगळी रांगोळी करतो ना त्याच पद्धतीने आता ह्याला द्यायचंय, फक्त आउटलाईन वरती द्यायचं नाहीये. तर आपल्याला याच्यामध्ये शेडिंग मध्ये द्यायचं त्याला. वरती आपल्याला गुलाबी कलर मध्ये द्यायचंय. मिडल मध्ये ऑरेंज कलर द्यायचा. आणि लास्टला आपण येलो कलर घेतलेला आहे. तर आपल्याला हे झाल्यानंतर काय करायचंय, घ्यायचंय याला दुसरा प्लॅस्टिक शीट घ्यायचंय आणि त्याला हलकास असं पॅक करायचंय, म्हणजे त्याला थोडस खाली असं दाबायचंय रांगोळीला. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय याच्यामध्ये. परत आता तेच प्रोसेस करायचंय आपल्याला. जसं आपण इथे केले त्याच पद्धतीने आता इकडे करून घ्यायचंय.
हे असं करू ना. तर हे तुम्हाला अशाच प्रकारे बनवायचे. असे तुम्हाला एक 5-6 असं बनवून घ्यायचे तुम्हाला. आणि गोल ह्याच्यामध्ये एक कापून घ्यायचं. जसं आपण एक गोल बनवलेला आहे तसं त्याला कापून तुम्ही मध्ये ठेवून सगळीकडे हे गोल असे ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे. तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता हे. हे असंच तुम्हाला हे बनवायचं आहे. एवढं तरी समजलं तुम्हाला. तर अशा प्रकारचे रांगोळीचे डिझाईन्स तुम्हाला बनवायचे ते. हे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व तयार करून घ्यायचे. मध्ये गोल गोल करून ठेवायचे. गोल ठेवायचे तो गोल ठेवा. जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने तुम्ही याला ठेवू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला असं तुम्हाला एक 5-6 असं बनवायचे आहेत. किंवा असे बॉर्डर लाईन जे बनवायचे तर तुम्ही बॉर्डर लाईन पण बनवू शकता. बॉर्डर लाईनची डिझाईन मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढे बॉर्डरची डिझाईन तुम्ही स्वतःच्या हाताने पण क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक दाखवते कसं बनवायचं ते. मॅम एक लोटस कट करून दाखवायचा होता ना मला. लोटस काय कट केलेलेच आहे ते पूर्ण जे आहेत ना. जसं हे आउटलाईन कट केलेत ना त्याच पद्धतीने दाखवायचे आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे तुम्हाला जे आहेत ना किंचित ते जागा सोडायची तुम्हाला साईडची. तर आता आपल्याला हे काय करायचं किंचित एवढी जागा सोडायची आणि एवढं तुम्हाला असं कट करायचंय. आउटलाईन जसं आहे तसंच तुम्हाला असं कट करायचंय. किंचित जागा कट करायची तुम्हाला. किंचितच थोडीशी साईडची एरिया ठेवायची आहे मग कट करायचंय. आपण एवढंच जागा ठेवलंय आणि कट केलंय त्याला. हे ऑलरेडी कट केलेलंच आहे पण तरी पण मी तुम्हाला दाखवते थोडंसं कट करून. तर हे दाखवते तुम्ही.
मॅम ते ग्लिटर पेपर लावून पण दाखवा ना आम्हाला, चिकटवून कसं लावायचं ते. हो दाखवते तुम्हाला, ते पण दाखवते. आता आपण हे जी बॉर्डर जी लाईन बनवलेली आहे ना, हे सेम तुम्हाला मी पाठवलेलं आहे ग्रुपवर, पण मी हे ड्रॉ केलेलं आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही पेंट करू शकता किंवा हे कलरची रांगोळी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. हे दाखवू का तुम्हाला हे कलर करून? ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते. मॅम पहिला ग्लिटर वाला दाखवा, नंतर ही दाखवा. ओके, ग्लिटरचं दाखवते तुम्हाला. तर आता आपल्याला याला लावण्यासाठी आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारचे ग्लिटर घ्यायचे. साधा फॉर्म शीट पण असतो. साधा म्हणजे काय, याला ग्लिटर नसतं, अशा प्रकारचे फॉर्म शीट असतात. पण त्याच्यापेक्षा ना काय करायचंय, साधा फॉर्म शीट पेक्षा तुम्हाला ग्लिटर फॉर्म शीट घ्यायचंय आणि 7000 ग्लू घ्यायचंय. जसं आपण लोटस घेतलो त्याच पद्धतीने हे घ्यायचंय. आणि हे जे लोटसला आपण कशाला लावलेलं आहे फॉर्म, हे कलर, त्याची हे उलटी बाजू आहे, हे आपल्या सीधा बाजू आहे. आणि त्याच्या उलट्या साईडला काय करायचंय, जसं लावलंय तसं तुम्हाला हे ग्लू लावून घ्यायचंय आणि याला अशा पद्धतीने लावून घ्यायचंय. मग हा ग्लिटर शीट याच्या समोर कट करून घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, हे बघा पूर्ण आता हे लावून घ्यायचंय याला. आता हे उलटी साईड घ्यायची आपल्याला. हा 7000 ग्लू घ्यायचा आहे, वर्तमान याला लावून घ्यायचं पहिला. फॅन बंद करायचा याच्या वेळेस. फॅन चालू नसायला पाहिजे. जर फॅन चालू असेल तर काय होईल, हे तुमचं लगेच सुकून जाईल. ठीक आहे, याला काय करायचं आता, लगेच लावून घ्यायचं इथे.
सगळीकडे असं व्यवस्थित चिटकावून घ्यायचं आता. ते पूर्ण असं लावून घ्यायचंय. 2 मिनिट वेट करायचं याला पूर्ण चिटकेपर्यंत. याला थांबायचंय तुम्हाला. लोटसची डिझाईन द्याल मॅडम. काय म्हटलं? लोटसची डिझाईन द्याल म्हटलं ग्रुपवर. हो हो. हे बघायचं निघते का नाही ते. जिथं निघत असेल तिथं परत ग्लू लावायचे. आता हे पूर्ण चिटकलेलं आहे. आता हे निघेना झालंय. ओके, हे बघा आता पूर्ण कुठेच निघेना, तर आपल्याला लावायची गरज नाहीये. तर एका एका चांगली शार्प अशी कात्री घ्यायची टोकदार आणि कट करायचं. पण याच्यावर काही डेकोरेशन वगैरे करू शकतो का आपण, की काही गरज नाहीये? हो, करू शकता की डेकोरेशन वगैरे. पण असंच जर साधा सिंपल पण असं पण जातात. डेकोरेशन म्हणजे काय, तुम्ही कुंदन चिटकावू शकता. हा हा. मग कुंदन वर चिटकवलं, मग कुंदन आंघोळीच झाली ना ते. हो बरोबर आहे. डेकोरेशन तुम्हाला काय पण कसं पण तुम्ही करू शकता, त्यात काही नाही. आणि माझ्याकडे मॅडम ते जुनं एक पुस्तक आहे ठिपक्यांच्या रांगोळीचं. कुठल्या रांगोळीचं? ते ठिपक्यांच्या वगैरे असतात ना ते. हो, ते पण तुम्ही करू शकता याच्याने. जास्त हे मार्कर पेन आहे ना, कोलम रांगोळीला छान वाटतात ते. हा हा हा. त्याच्याने पण तुम्ही करू शकता रांगोळ्या. अजून आहे की तुम्हाला ते असेच पाहिजे वगैरे, तुम्ही मोठे मोठे डिझाईन सुद्धा तुम्ही काढू शकता आणि त्याच्यामध्ये कलर भरू शकता. नसेल तर रेडी रांगोळी बनवायची, ते मार्कर पेन आहे तो पेनचा, तो तुम्ही वापरू शकता त्याला. जसं आपण रेडी रांगोळी बनवतो ना, त्याच पद्धतीने आता बनवायचं त्याला. फक्त ते याच्या पेपरवरती नाही चालत ते. हा पेन जो आहे फक्त प्लेन वरती चालतात, त्याच्यावर नाही चालत. तर दुसरा पेन जो असतो तो त्या रांगोळीवरती चालतो.
हे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे. आता वाटतंय का ग्लिटर फॉर्म सीट आहे खालून? नाही नाही, खूप छान दिसतंय मॅम. हे आता हे कलर कलर मध्ये पण खूप छान दिसतं. आता पूर्ण बनवायचंय तर गोल याच्यामध्ये तुम्हाला याच्या विरुद्ध कलर मध्ये गोल असं एक डिझाईन बनवायचे छानपैकी, आणि हे सर्व असे बनवायचे. आणि जसं आपण हे बनवलंय तसंच असं गोल गोल वेगवेगळे ठेवायचे तुम्हाला, असे गोल करून एकच एकच मध्ये करू शकता तुम्ही. ठीक आहे, हे झालंय. तुम्हाला अजून दुसरे असे बॉर्डरचे रांगोळ्या वगैरे तुम्ही आता करू शकता. वेगवेगळे सिंपल मध्ये तुम्ही बनवू शकता. हे बघा, हे कोलम रांगोळी जे आहे याच्यामध्ये असे दोन करायचे, ते खाली वर तुम्ही लावू शकता. असं सुद्धा तुम्ही देवघरामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता याला, किंवा असं ठेवू पण शकता सरळ. त्याला पण कट करायचं का मॅम, हे व्हाईट जे आहे नुसतं? काय? हे हे जे आहे ना कोलमचं तुम्ही जे केलेलं ते, हा हा, तर ते ते पण कट करूनच द्यायचं का? हो, हे कट करायचं सरळ. हे आपल्याला जेवढं पाहिजे तसं कट करायचं, सरळ असं कट करायचं, जसं आपण आता एक कट करतोय ना, सरळ असं कट करायचं याला. आता ही जी रांगोळी आहे, तर मी याचे दोन भाग केले. ते एक असं सिंपल दोन, आता मी तुम्हाला कोलमची डिझाईन दाखवले ना, ते अर्धे अर्धे केलेत. आतून याचा दुसरा भाग, हे बघा, हे असे कलर कलरचे आहेत, ह्याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता. आता मी हे दोन मध्ये की भाग केला होता, तो अशी होती रांगोळी. तर त्याचे मी दोन पार्ट केले, एक खाली आणि एक वर. मी अशा पद्धतीने ते ह्याच्या दरवाजाला वगैरे लावायचे असेल तर मी अशा पद्धतीने लावते. तर तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता खाली वर प्रमाणे. आता देवाच्या ह्याच्यावरती पण तुम्ही असं खाली वर तुम्ही असं लावू शकता, किंवा साईडला असं बॉर्डर म्हणून पण तुम्ही लावू शकता याला. अशा प्रकारचे बॉर्डर्स तुम्ही ठेवून असं पूर्ण बॉर्डर म्हणून पण तुम्ही लावू शकता. तर या मॅम मॅम हा, ही जो आता दाखवते तिची कटिंग झाली काय? तिला एकदम बारीक कटिंग करायची गरज नाही. याला बारीक कटिंग करायची गरज नाही आहे, सिंपल आहे. एवढं तुम्ही साधा कट करू शकता. साईडनीच आपण आता कट केलो ना, आताच कट केलं मी असं, बरोबर सेम असंच कट करायचे. जास्त कट करण्याची गरज नाही याला. याला काय तुम्ही असं जिगच्यासारखा डिझाईन नाही काढला तरी चालेल. हे काय सिंपल एवढं काही दिसून येत नाही. याला काय पूर्ण असंच कटिंग करायचं याला. मॅम ह्याला बेसची गरज नाहीये ना? काय? बेसची गरज पडणार नाही ना? म्हणजे हे पातळ राहणार ना थोडस? हो हो, याला तेवढं बेसची वगैरे काही गरज नाहीये. तुम्ही कलर करायचे तर करू शकता, किंवा याच्यामध्ये तुम्ही ग्लिटर फॉर्म शीट लावू शकता याच्या खाली. तेवढंच काही गरज नाहीये, याला बेस वगैरे लावायची काही गरज नाहीये. तुमच्याकडे काळ्या पडश्या वगैरे असतील, किंवा बॉर्डर ते ग्लिटर असतं बघा, एक ग्लिटर शीट, हा हा. ते तुम्ही लावू शकता ग्लिटर शीट वरती. तर तुम्ही आता ग्लिटर शीट घ्यायचंय, तुम्ही ठेवतात ते, एवढा काही गरज नाहीये याची. सेम तुम्ही ओके. आता ठेवू शकता, याला काय नाही आहे. तुम्ही नाही असेल तर सरळ तुम्ही पांढऱ्या दरवाजावरती वगैरे तुम्ही चिटकवू शकता याला.
दरवाज्यावरती चिटकवण्यासाठी पण परमनंट राहतं हा हे. ओके. हा, तर तुम्हाला पाहिजे डबल. तर फक्त वन लाईनला तुम्ही एक लावून तुम्ही त्याला असं चिटकवू शकता दरवाजाला असं. जास्त काय करायची गरज नाही. याच्यामध्ये एवढंच होतं क्लासमध्ये, बाकीचं काय नाही. ठीक आहे. ओके. बाकीचं म्हणजे काय, संस्कार भारतीमध्ये ते गोल जिलेबी जिलेबी सारखं असतं बघा, ते तुम्ही हा. देऊ शकता, लाईन्स देऊ शकता, बॉर्डर रांगोळी देऊ शकता अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये तुम्ही कलर पण करू शकता. याच्यामध्ये कलर करायचे तर तुम्ही कलर पण करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे ना, तर सरळ तुम्ही असं पण ठेवू शकता. समजलं हे पेंट मार्कर रांगोळी. पण बस बाकी काही नाहीये याच्यामध्ये. लहान मोठी साईज कशी करायची, तर जर तुम्ही याला डबल टॅप टॅप केलं ना तर काय होईल, जाड येतं. आता आपण हे डबल असं लावलं तर काय होईल, एकदम फास्ट केलं तर बारीक लाईन येईल. आणि जर तुम्ही डबल करून तुम्ही एकदम हळू केलं तर काय होईल, तिथे जाड येत जातं. हे बघा, असं जाड लाईन येत आहे. हळू केलं तर जाड लाईन येत आहे, आणि फास्ट केलं तर काय ते बारीक लाईन येत आहे. एवढंच फरक आहे. आणि एकदम जोरात एकदम हळू केलं तर काय होईल, जाड जाड येत जातं. आणि त्याला चिटकून डबल लाईन घ्यायची. बस एवढंच आहे. बारीक लाईन मोठी लाईन तुम्हाला एवढंच करायचंय. त्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही आकार देऊ शकता याला. तुम्हाला नाव लिहायचं असेल, हे फक्त काचेवरती आपल्या गाडीच्या नावावरती वगैरे लिहिलेलं असतात बघा, असं श्री म्हणून लिहू शकता, ओम काढू शकता. तुम्ही हळू काढला तर काय होईल, तिथं जाड पडतंय. लाईन जी आहे थिक लाईन्स येते आपल्याला. कॉस्टिंग वगैरे कसं काढायचं, याचं प्राइसिंग कसं करायचं? आता याची कॉस्ट कशी काढायची, जर छोट्या रांगोळी असेल तर तुम्हाला 50 पासून छोटी छोटी रांगोळी विकायची. जसं काही आता आपण एक मिनिटात दाखवते तुम्हाला. आता छोटी रांगोळी जे आहे, आणि याला पॅकिंग कसं करायचं ते पण सांगते तुम्हाला. आता पॅकिंग वगैरे करताना काय करायचंय तुम्हाला, तर हे किट देताना तुम्हाला काय करायचंय, हे असे मधला गोल आणि हे 6 लोटस असे द्यायचे तुम्हाला. जर सिंगल लोटस जर असेल तर हे 25 रुपयाला एक लोटस द्यायचे तुम्हाला. आणि जर 6 लोटस द्यायचा असेल तर 400 500 तुम्हाला पूर्ण असं किट बनवायचं आहे. जसं आता लोटस, आता मधला हाफ पार्ट आहे आणि बाजूचे 6 लोटस किंवा 7 लोटस असतील तर 300 ते 400 रुपयेपर्यंत 500 रुपयेपर्यंत तुम्ही याचं किट विकू शकता. हे परमनंट रांगोळी आहे, तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. फंक्शनला वगैरे काढायचं, लावायचं, ठेवायचंय. याला वॉश केलं तरीही काही होत नाही. पण तसं तर हे कोणी धुवत नाहीये, तरी पण हे म्हणजे चुकून एखाद्या वेळेस पाणी वगैरे गेलं तर ते निघत नाहीये. ठीक आहे, समजलंय. आणि याचे तुम्ही स्वस्तिक किंवा लक्ष्मीचे पाऊल्स वगैरे जे असतात ना, तर तुम्हाला ते द्यायचंय 150 रुपयाला, 200 रुपयाला. आणि याची कॉस्टिंग कसं काढायचं म्हणजे काय, तुमचा पेन जो आहे तो 60 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 20-25 पेक्षा जास्त डिझाईन तुम्ही बनवू शकता. तर एवढं काही याची कॉस्टली नाहीये. तुम्हाला पाहिजे ते तुमच्या हिशोबाने, म्हणजे तुम्हाला 1 फुटाची रांगोळी, आता हे आहे आपलं किती 8 इंचाची रांगोळी असेल, 6 इंचाची 8 इंचाची रांगोळी आहे.
तरीही द्यायचे तुम्हाला 150 ते 200 रुपये. 150 रुपयाला पर्यंत तुम्ही ही रांगोळी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. असे 150 पासून 50 रुपये पासून तुम्हाला असे डिझाईन तुम्हाला तुमच्या डिझाईन करण्यावर आहे. 1 फुटाची रांगोळी, 2 फुटाची रांगोळी असते. याच्यामध्ये तुम्हाला जेवढे मोठे आणि जेवढे बारीक असतील, जेवढी बारीक डिझाईन असेल तेवढी तुमची कॉस्ट वाढत जाते. म्हणजे कसं एकदम बारीक बारीक लाईन्स असतात ना आतमध्ये, जिथे तुम्ही रांगोळी भरू शकत नाही. पेंट मार्करची रांगोळी तुम्ही ते देऊ शकता त्या पद्धतीने. जास्त काही एवढी हे नाहीये, कॉस्टली नाहीये ही रांगोळी. ठीक आहे. आणि याला भरपूर मागणी, तुम्ही चालू करू शकता आजपासून. विकायला सुद्धा चालू करू शकता. विकायचं म्हणजे कसं आहे, आता तुम्ही इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे तुम्ही ठेवून ते विकू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक साईड ओपन करायची आहे. तुम्हाला साईड म्हणजे काय, तर तुमच्याकडे फेसबुक तर सगळ्यांकडेच असतं. फेसबुकमध्ये आपला मार्केट प्लेस आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये ऍड लावू शकता. त्याच्यामध्ये हे तुम्ही विकू शकता, सेल करू शकता त्याच्यामध्ये. मग व्हॉट्सअप बिझनेस आहे, व्हॉट्सअप बिझनेस मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. मॅम अजून किती वेळ आहे क्लास? झालं मॅडम, आहे की. मॅम आणि आता आपण हे स्वस्तिक म्हणा किंवा असं ते ओम किंवा असं दाखवते देवाचं मॅडम, नाव दाखवते वगैरे हा. लिहिलंय, तर ते ते कसं कितीला विकायचं मग? अहो, ते स्वस्तिक रांगोळी जसे आहे ना, आता आपण जसं स्वस्तिक, याच्यामध्ये स्वस्तिक पण बनवू शकता. जसं आपण हे लोटस बनवले तसं स्वस्तिक पण बनवू शकता. हा तेच ना, मग ते पण विकायचं कितीला? काय विकायचं? हा म्हणजे ओम हे बघा, किंवा स्वस्तिक. तुमची छोटी रांगोळी असेल, 1 फुटाची रांगोळी तुम्ही 150 पासून तुम्ही विकू शकता. छोटी रांगोळी एक 8-10 फुटाची असेल तर 1.75 पासून तुम्ही विकू शकता. अजून त्याच्यापेक्षा छोटी असेल, 6 इंचाची, 8 इंचाची असेल तर तुम्ही 75-50 पासून तुम्ही विकू शकता छोट्या छोट्या रांगोळी. आता एक स्वस्तिक असेल समजा, आता एक छोटी रांगोळी आहे, आता तुम्हाला एक 75 पासून तुम्हाला एक छोटी रांगोळी असेल, तुम्ही 75ला एक सिंगल देऊ शकता. जर ह्याला वाढवलं तर अजून प्रत्येकाचे आता हे वाढवलं तरी याचे 25-25 रुपये ऍड करून तुम्ही विकू शकता. बरोबर आहे ना. आता हे 75 घातलं, नंतर आता ह्याला याचे पकडायचे तुमचे 75, नाही तर नाही तुम्ही 50 तरी पकडून चालू शकता. हे 25 जर आता 6-7 आता देतात, तुम्ही किट द्यायचं म्हटलं तर कसं आहे, एकदमच किट मध्ये काय येतात, हे गोल रांगोळी आणि हे 7 लोटस तुम्ही देणार. बरोबर. तर 300-350 रुपयाला तुम्ही हे सहज विकू शकता एक किट. तुमच्या डिझाईनवर डिपेंड आहे. डिझाईन वेगळी आहे, याच्यामध्ये जास्त वर्क आहे. याच्यामध्ये वर्क जास्त असेल तर थोडीशी एक 5-10 रुपये जास्त वाढवून घ्यायचे. आता याच्यामध्ये फॉर्म सीट लावलं, याच्यामध्ये फॉर्म सीट काय असतं, थोडंसं कॉस्टली असतं. फॉर्म सीट कॉस्टली कसं असतं, कारण याच्यामध्ये आपल्याला वर्क नाहीये, पण हा फॉर्म सीट आहे. या फॉर्म सीटचे ऍड करायचं. आता हे फॉर्म सीट कितीला आहे, 10 रुपयाला एक असेल तर तुम्हाला याचे 20 रुपये वाढवून घ्यायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे साधा कलर रांगोळी आहे, ते तुमच्या बजेटनुसार तुम्ही देऊ शकता. पण साधी एक रांगोळी 75 पासून तुम्ही विकू शकता. 50 रुपये. स्वस्तिकची रांगोळी असेल, सिंपल स्वस्तिक एक 8 इंचाचं असेल किंवा 10 इंचाचं असेल तर तुम्ही 8 इंचाचे तुम्ही 50 रुपयाला द्या. 10 इंचाचे तुम्ही थोडेसे 10 रुपये जास्त वाढवून घ्या. मग अजून 1 फुटाची बरोबर असेल तर तुम्ही 150 रुपयाला विकू शकता. मोठे ते 1 इंचाची रांगोळी तुम्ही एक फिक्स करूनच टाकायचा. 1 इंचाची रांगोळी आपल्याला आपला सॉरी 1 फुटाची रांगोळी 150 रुपयाचं फिक्स ठेवूनच टाकायचं आपल्याला. ओके. तर 150-200 तुम्ही असे विकू शकतात त्याच्यावरती. याच्याला काय असं फिक्स प्राइस नाहीये. तुमच्यावर डिपेंड आहे. तुमची मेहनत काढायची आहे, तुमचा वेळ काढायचा आहे, तुमचं ब्लूचे आणि याचं शीटचं सगळं तुम्हाला एका पेपरवरती लिहून काढायचंय. पहिला एक वही पेपर घ्यायचंय. ठीक आहे. एक नोटबुक घ्यायचंय. तुमचं OHP शीट कितीला असेल, एक 15 रुपयाचा OHP शीट. पेंट मार्कर कितीचा आहे, एक तुमचा 60 रुपयाचा पेंट मार्कर आहे. याच्यामध्ये तुम्ही 20 प्रकारचे तर डिझाईन तुम्ही एका याच्यामध्ये बनवू शकता. ठीक आहे. याचे तुम्हाला घ्यायचे त्याच्यात 15 रुपयाचं शीट आणि ह्या पेंट मार्करचं तुम्हाला त्याच्यामध्ये 20 ऍड करायचे. ठीक आहे. तुमचे रांगोळीचे कलर्स वगैरे जे असतात ते किती वापरतात त्याच्यावर एक 10-20 रुपये लावून तुम्ही 50 रुपयाचे
तुमचं मार्जिन जर निघालं याच्यामध्ये, तुमचं मार्जिन आणि तुमची मेहनत काढायची आहे तुम्हाला, तर हे सहज जात आहे 75 रुपयाला एक पर्यंत. तेवढं होतं तुमचं सगळा खर्च मिळून 50 रुपये जरी आला तरी तुमचे 25 रुपये तुम्ही मार्जिन तुमचे मेहनत काढू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, एका रांगोळीमध्ये तुम्ही काढू शकता 100-150 रुपये पर्यंत. अजून आता जर तुम्हाला आता हे पॅकिंग करायचं आहे, पॅकिंग करताना तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे असे बटर पेपर असतील किंवा OSB शीटचे जे पेपर्स असतात ते घ्यायचे, किंवा असे बटर पेपर्स असतील किंवा दुसरे आपले साधे न्यूजपेपर असतील, तर कस्टमरला देताना काय करायचं, तुम्हाला असं व्यवस्थित असं रॅप करून द्यायचं आहे. आता हे एक साधा गोल काढलो आपण. त्यानंतर तुम्हाला हे लोटस आहे, प्रत्येकाला व्यवस्थित असे लोटस लावायचे आणि व्यवस्थित तुम्हाला असे फोल्ड करायचे. आणि एक आपल्या साडीचे बॉक्स असतात बघ, कार्डबोर्डचे बॉक्स वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचे, किंवा आपल्या प्लॅस्टिकचे डब्बे असतात बघा छोटे छोटे 20 रुपयाला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये देताना तुम्हाला काय करायचं, याचा फोटो व्यवस्थित प्रिंट आउट काढायचा आहे आणि त्याला चिटकावायचे तुम्हाला त्या डब्यावरती, की ह्या प्रकारची डिझाईन आहे. तर डिझाईन देताना तुम्हाला काय करायचंय, आता ही डिझाईन आता आपण काढलो, तर याच्या बाजूला आता मी हे लोटस ठेवले, सर्व प्रकारचे लोटस ठेवलेत आता. मॅम, फोम शीटचं कितीला विकायचं? फॉर्म शीटचं तुम्हाला थोडंसं 10 रुपये जास्त लावायचे, कारण फॉर्म शीट महाग असतं, तर त्याचे 10 रुपये लावूनच टाकायचे. एक फॉर्म शीट तर तुम्हाला आता A4 साईजचं फॉर्म शीट तुम्हाला किती 10 रुपयाला 15 रुपयाला पडत असेल ते, तर त्याचे जे आहे ते कॉस्टले ते लावायचंच आहे. ते बाकीच्या तुकड्याचं काय करायचं, ते लावून त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म शीट 10 रुपयाला पडलं तर तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा लावून द्यायचे आहेत तुम्हाला. ओके. ठीक आहे, आता तुम्हाला याचे असे फोटो काढायचे, असे पूर्ण 60 ठेवायचे आहेत. असं 60 ठेवून ना तुम्हाला सगळीकडे एक फोटो काढायचा आहे. तर असे फोटो काढायचे व्यवस्थित. याचे फोटो काढून तुम्हाला काय करायचंय, लावून ठेवायचंय. फोटो काढायचे मोबाईलवरती, फोटो काढून त्याची प्रिंट काढायचे, कलर प्रिंट. मग ते तुमचं आता हे व्यवस्थित असं पॅकिंग करायचंय. हे बघा, असं पेपर ठेवायचे त्याच्यामध्ये. ते प्लॅस्टिकचा डब्बा घ्यायचे तुम्हाला, किंवा अशा प्रकारचे बॉक्सेस असतात, त्या बॉक्स मध्ये ठेवायचे. अशा प्रकारचे बॉक्स असतात, त्या बॉक्सेस मध्ये तुम्हाला त्याचं द्यायचं आहे. हे बघा, पूर्ण हे ठेवून बबल्स रॅप मध्ये द्यायचंय. असे बॉक्स लावायचे, याच्यावरती झाकण लावायचंय. जसं आता इथे कसं पेंटिंगचं कसं आहे, तसं तुमच्या रांगोळीचं एक चित्र काढून ठेवायचं, म्हणजे फोटो लावायचंय. ठीक आहे, तर तुम्हाला याच्यावरती रेट प्राइजिंगचं स्टिकर असतं, ते स्टिकर तुम्हाला लावायचंय. प्राइजिंगची स्टिकरची मशीन तुम्हाला 150 पासून ते 200, 250, 300 पर्यंत प्राइजिंगची मशीनची ते मशीन भेटतं, ते तुम्ही त्याला स्टिकर लावू शकता प्राइसचं. ठीक आहे, ते रोलर भेटतात, ते रोलर लावायचंय, किंवा QR कोड जे असतात ते तुम्हाला लावायचंय. बारकोड वगैरे असतात बघा, ते तुम्हाला घ्यायचंय. ठीक आहे, तर असं करून द्यायचंय. किंवा साधा असा प्लॅस्टिकचा डब्बा भेटतो, जर तुम्हाला हाय स्टँडर्ड पाहिजे असेल तर असे डब्बे असतात ना प्लॅस्टिकचे 20 रुपयाला, त्यात तुम्ही घालून सहज विकू शकताय पॅकिंगसाठी. ठीक आहे, हे लाईफ टाइम राहतं, याला काही खराब होत नाही. समजलं तुम्हाला? बस पॅकिंगचं सेलिंग तर करताना तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकला त्याचे रील वगैरे टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. मार्केटिंगचे वगैरे तुम्ही स्वतः सुद्धा मार्केट करू शकता. किंवा शॉप वाल्याकडे, तुमचं कसं आहे, तुमच्या इथे जवळपास कुठले तरी शॉप असतील, आर्टचे शॉप असतील किंवा रांगोळीचे शॉप असतील, तिथे जाऊन तुमच्या रांगोळी त्यांना सांगू शकता की आमच्याकडे अशा प्रकारच्या रांगोळी असतात,
तुम्ही ठेवून बघा, एकदा दोनदा मार्केटिंग करून बघा. नाहीतर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्यांना विचारून बघायचं, त्यांना द्यायचं. 2-4 तुम्ही शॅम्पल म्हणून ठेवून टाका म्हणून सांगायचं त्यांना. जातात हे भरपूर अशा रांगोळ्या जातात. तुम्ही बघा ट्राय करून. आणि रोज व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचंय, स्टेटसला. ठीक आहे. स्टेटसला सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या रांगोळी आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये 300 पेक्षा जास्त कस्टमर असतील तुमच्याकडे. 330. ओके, त्यातला एक तरी तुमचा कस्टमर असू शकतो की नाही. ओके, तुम्हाला अजून कुणाला काही विचारायचं तर विचारू शकता. मॅडम आता हे रोज तर आपण समजा आता एखाद्या व्यक्ती जर रोज यूज करत असेल, मग त्याच्यावर धूळ बीळ बसणार, मग ते काय कसं करायचं? धूळ वगैरे बसत नाही, त्याला न्यूजपेपर घालून तुम्ही ठेवू शकता. नाहीतर तुमच्याकडे साधा आपला ब्रश असतो बघा, सॉफ्ट ब्रशने तुम्ही ते झाडू शकता, किंवा एखाद्या पाण्याने तुम्ही धुवू शकता. पण जास्त पाणी लागू द्यायचं नाहीये. कारण कसं आहे, हे पेंट मार्करला काही होऊ शकत नाही. हे वर्षानुवर्ष पेंट राहतात. पण हे कलरचे रांगोळी असतात, ते पण धुतलं तर चालतात. पण जास्त जर तुम्ही धुतलं तर काय होतं, हे कलर्स असतात ना, ते कधी कधी हाताला पण कलर्स लागू शकतात. ते जाण्याची शक्यता असते. जास्त वॉशेबल करायचं नाहीये हे डायरेक्टली तुम्ही पेंट मार्करला तुम्ही धुवू शकता. पण असं तर प्लॅस्टिक असल्यामुळे धूळ बसण्याची जास्त हे नाहीये. धूळ बसली तर तुम्ही साधा हलकासा कापड मारून तुम्ही झटकू शकता. त्याला दुसरं काही ऑप्शन नाहीये. हो. साधा डस्टबिनचं कापड असं त्याने तुम्ही पुसू शकता, बाकी काय नाही. ओके. ओके मॅम, मला ते 7 वारांचं डिझाईन रांग तेवढं पाठवाल का प्लीज? कुठला? ते 7 वारांचे असतात ना, सोमवार मंगळवार. हा, सोमवार मंगळवारचे पाठवते तुम्हाला. हा हा, ओके. ओके. आणि मॅम आता हे तुम्ही नाही का ते ओम वगैरे काढून दाखवलं बघा, कशाचं? ओम किंवा काय तुम्ही जे काढलं ना ते आता. हा, ओम स्वस्तिक वगैरे. हा, हा हा, तर ते बिना असे प्लेन असतात म्हणजे विदाऊट कलरचे, तर त्याचं किती असतं चार्जेस? त्याचे चार्जेस तुम्हाला कसं आहे, 50 रुपयापासून तुम्हाला विकू शकता. ते इंचावर द्यायचे तुम्हाला. आता 7 इंचाचं जे आहे, 8 इंचाची जी आहे, 8 इंचाचं सहसा 8 इंचाचंच असतं. सहसा म्हणजे तुम्हाला छोटं ओम स्वस्तिक पाहिजे असेल, कुणाकुणाचं 5 इंचाचं असेल, कुणाला छोटं पाहिजे असतं. ते सगळं व्यवस्थित बनवून ठेवायचे तुम्हाला. आणि एक ओम असं मध्ये काढायचं तुम्हाला. ओम असं ओम काढायचं ना, राऊंड, एक राऊंड शेप द्यायचे. आता जसं ग्रीन मध्ये ओम काढलात आणि बाजूचं कसं हे आहे डिझाईन, इथे ओम काढून बाजूचं जर तुम्ही डिझाईन मध्ये देत असाल, साधा तुम्हाला 25 ला द्यायचे विदाऊट डिझाईनचं. जर अशामध्ये डिझाईन असेल आणि इथं ओम असेल तर तुम्हाला हे 75 रुपयाला द्यायचं आहे. ठीक आहे. इथे छोटासा ओम आतमध्ये आणि बाजूने डिझाईन असेल तर 75 रुपये, एक 100 रुपयाला द्यायचं आहे. आणि याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल तर 150ला. 1 फुटाची रांगोळी असेल म्हणजे 12 इंचाची जर रांगोळी असेल, 12 इंचाची A4 साईज मध्ये, तर तुम्हाला काय करायचंय, 150 ते 200ला तुम्हाला रांगोळी विकायची आहे. ठीक आहे. ओके मॅम, चालेल. हो, चालेल. आणि हे इंच मध्ये कसं मोजायचं आपण ते, इंचेस इंच मध्ये? म्हणजे काय, ते 1-2 चे जे इंच असतात ना, हे हा इंच हा. आहे. हे जिथे एक लांब रेष असते ना याच्या बाजूला, ते 1 इंच. हे 2-3 जे आहेत ते सगळे इंचाचे आहेत. आणि ओके ओके. बारीक लाईन्स मध्ये आहेत ते सेंटीमीटर आहे. आणि 12 इंचाचा 1 फूट आहे. ठीक आहे. ओके मॅम, ओके. ओके. आणि मॅम हे आपण ते ऑइल पेंट्स असतात ना आपले एशियन पेंट्सचे वगैरे, कुठले? ऑइल पेंट, हा, तर रांगोळी कलरच्या ऐवजी आपण ऑइल पेंट लावू शकतो का? नाही मॅडम, नाही लावू शकता. तुम्हाला लावायचं तर तुम्ही लावू शकता. पण ते ऑइल पेंटचं कसं आहे, ते वाळल्यानंतर तडकल्यासारखं होतं. ओके. ते पण वापरू शकता. कारण ते वापरायचं म्हणजे ते वापरू शकता. पण तुम्हाला OSP शीट वरती काय करायचंय, तुम्हाला पेंटच्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय, आता आता समजा तुम्ही आता हे पेंट मार्करची रांगोळी तुम्ही बनवलेत, त्याच्यामध्ये तुम्ही ग्लास कलर पण घालू शकता. ग्लास कलर्स, ग्लास पेंटिंगचे कलर्स, हा हा. ते तुम्ही शेडिंग मध्ये वापरू शकता. ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे?
ओके एव्हरीवन, तर आपला हा पेंट मार्करचा रांगोळीचा क्लास इथपर्यंतच होता. बस एवढंच आहे या पेंट रांगोळीचा. मेन म्हणजे विशेष म्हणजे काय, ह्या जो पेंट मार्कर आहे ना, हेच विशेष होतं आपल्या क्लासमध्ये. आणि रांगोळीचे कलर कसे भरायचे तेवढेच होते. ओके, तर ही ओके. रांगोळी तुम्ही जास्तीत जास्त कोलम रांगोळीसाठी पण वापरू शकता ही पेन. आणि त्यानंतर तुम्हाला जर ते फॉर्म शीट वापरायचे असेल तर 7000 ग्लू किंवा 6000 ग्लूचा वापर करायचा आहे. बस एवढंच आहे. ओके. ओके. हो, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू, वेलकम. ओके एव्हरीवन, तुम्हाला कुणाला काय विचारायचं असेल तर लाईफ टाईम विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, जरा अजून मधून अडचण आली तर कधीही फोन करू शकता. ओके ओके मॅम, ते डिझाईन्स नक्की पाठवा प्लीज. हो, पाठवते आता थोड्या वेळात PDF पाठवते. हॅलो, हो आहे, आता लगेच पाठवते. लिंक जॉईन करा क्लासचा. ओके, हां, हो, ओके, हो. ओके एव्हरीवन, बाय. आपण क्लास इथे स्टॉप करतोय आणि तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते मी संध्याकाळी. ओके, बाय. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू, वेलकम. बाय बाय एव्हरीवन.